प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आजची दिन 18 मार्च 2026 बुधवार. त्याने आपल्यावर प्रेम केले. जो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्या रक्ताने आपल्याला आपल्या पापापासून धुवून स्वच्छ केले आणि आपल्या देव व पितकरिता आपल्याला राजे व याजक केले, त्याला सदा सर्वकाल गौरव व राजे असो. आमेन. प्रकटीकरण 1 अध्याय 5-6 वचन. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या ख्रिस्ताच्या प्रेमाचे चिंतन कर. जगाची निर्मिती होण्यापूर्वीच त्याने तुझ्यावर प्रेम केले. तू त्याला ओळखण्यापूर्वीच तो तुला ओळखत होता. तू अजून आईची गर्भात असताना त्याने तुझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली. त्याने तुला नावाने बोलावले. तू त्याच्यापासून दूर भटकत असतानाही तो दुःखाने आणि तळमळीने तुझ्या मागे येत होता. तू त्याला दुर्लक्ष केले, त्याच्याकडे लक्ष दिले नाही. तरीही तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तुझ्यावर लक्ष ठेवून होता. फक्त एवढेच नाही, त्याने तुला पापाच्या चिखलातून बाहेर काढले. त्याने तुला कल्वरीच्या क्रूसाकडे आणले. आपले निष्कलंक आणि मौल्यवान रक्त ओतले. तुझा पाप धुवून टाकले. तुझा अपराध शुद्ध केले आणि तुला देव पित्यापुढे राजे आणि याजक केले. काय कृपा, काय करुणा! मला एक भाऊ माहीत आहे जो जहाजाचा कॅप्टन म्हणून काम करत होता. तो संसारिक सुखामध्ये आणि पापी मार्गामध्ये जगत होता. त्याने प्रभूची विचार केला नाही. तरीही प्रभूने त्याच्यासाठी अनेक चमत्कार केले आणि अनेक धोक्यापासून त्याचे रक्षण केले. एकदा तो चालवत असलेले मालवाहू जहाज दुसऱ्या जहाजाला धडकले आणि त्याला आग लागली. परिस्थिती अत्यंत धोकादायक होती, परंतु प्रभूने कृपापूर्वक त्याला वाचवले. तरीही त्याने देवाची प्रेमाचे विचार केला नाही. नंतर एकदा त्याच्यावर काही लाख रुपयाचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची वेळ आली. त्यावेळी देवाची एक साधा सेवक जो फार शिक्षित नव्हता त्याच्याकडे आला आणि म्हणाला, सर, आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करत असताना प्रभू मला म्हणाला, या वेळेसही मी त्याच्यावर दया करीन. या वेळेसही मी त्याला या संकटातून सोडवीन. हे ऐकून तो कॅप्टन अश्रूंनी भरून गेला. प्रभूच्या प्रेमाने त्याचे हृदय विटलेले. आश्चर्यकारक रीतीने त्याला होणार असलेले नुकसान झालेच नाही. प्रभूने एका अद्भुत मार्ग उघडला. त्या दिवशी त्याने खरोखर प्रभूची चांगुलपणा अनुभवली. प्रेमाला प्रत्युत्तरात प्रेम हवे असते. देवाची प्रेमाची गोडी मानवी हृदयाकडून प्रतिसादाची अपेक्षा करते. पत्रेच्या जीवनात असंख्य चमत्कार करणाऱ्या प्रभूने त्याला प्रेमाने विचारले, सिमोन योहानाचा पुत्र, तू यांच्यापेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करतोस काय? योहान 21:15 वचन. प्रिय देवाची लेकरं, आज प्रभू तुलाही आज प्रश्न विचारतो. तू त्यांच्यावर प्रेम करतोस काय? तू त्यांच्यावर आपल्या सर्व हृदयाने, सर्व सामर्थ्याने आणि सर्व आत्म्याने प्रेम करतोस काय? पुढील म्हणण्यासाठी वचन. ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केले आणि स्वतःला आपल्यासाठी देवाला अर्पण व बलिदान म्हणून दिले. म्हणून तुम्हीही प्रेमाने चालत राहा. एफेसीकर 5 अध्याय 2 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी व्यवस्थाविवरण 32 अध्याय, 33 अध्याय, 34 अध्याय. संध्याकाळी मार्क 15 अध्याय 26 वचन से 47 वचन. धन्यवाद.